माझा मोठा भाऊ आहे ना, ये 10वी झाली ना, तर तो गाडीवर चालतो ना, सुरत दादा ना त्याला हांगतो नाही सांगतो. हांगतो सांगू. हे काय बोलते सांगूला? काय बोलते सांगूला? काय बोलते आपली ही संजना? हांगू नाही सांगू. तिकडे फिरायला गेलेले. बरं शिवन्या, मी आता काय सांगते, आता आपल्याला घ्यायचा आहे पेपर. आता तुमच्या गप्पा जर बंद झाल्या नाही तर फिरायला गेलेले ना, साहिल कोणत्या बोटीत बसलेले? किती गप्पा मारतात रे, तुमच्याकडे किती विषय आहेत. जया कुठे गेलेली पावडर लावायला? तिकडे बोटीत गेले तेव्हा. अरे वा, साहिल बसलेला. झोळीतून पाडलेलं बाबा. कधी कधी बघा झोळीत बाळ ठेवलं ना, ती फाटते झोळी जुना कपडा झाल्यावर, तेव्हा पण पडतो बाळ खाली. काळजी घ्यायची. तू पडलेला? काळजी घ्यायची बाबा, आईला सांगायचं. पाडलेलं ना. हे बघा, हे माकड बघा किती उड्या मारत आहेत. मॅडम माझ्या नाकात बीजात अशीच राहिलेली. नाकात बी गेलेली? कशाची? ना जागरूकबाई ना निशाबाई ना मनीषाबाई सांगते का मी राहते पाहिजे, मी राहते अशी सांगते. पण कसं काय गेलेली बी नाकात? मी करायला लागले. बाई ग माझी बाई. मग कशी काढली? कशी ग? माझ्या पप्पाने अशी झालेली ट्रेनिंग खाली. अरे असं नाही करायचं, नाकात काय घालायचं नाही. तुम्हाला सांगू का, मी पण एकदा ते छोटंसं नाणं होतं ना 25 पैशाचं, आपल्याला लहानपणी सवय असते काय काय तोंडात टाकायचं आहे की नाही, तसं हिने नाकात घातलेली बी. तसं मी काय केलं माहिती का, ते नाणं असं तोंडात ठेवलं. ठोकळा होता तो, ठोकळा तोंडात ठेवलेला. आणि वरती बटन चालू करायचं होतं मला लाईटचं. मी असं लाईटचं बटन करायला गेली ना वरती चालू, तो ठोकळाच गेला गिळून माझ्या तोंडातून आतमध्ये. वरती केला नाही मी असं तोंड, असं केलं आणि तो ठोकळाच गेला गिळून. लगेच पटकन डॉक्टरकडे गेलो. मग डॉक्टरने केळी खायला सांगितली. म्हटले ठोकळा पडून जाईल. मग केळी खूप खाल्ल्या, मग बरं झालं माझं. मोगऱ्याचा पाला पण नाकात घातलेला? असं नाही करायचं, लक्षात ठेवा.